अभिनेत्री आणि कॉन्टेंट क्रिएटर स्मिता शेवाळेजी, काय आहे तुमचं आणि स्वामींचं नातं, कनेक्शन, कसे ते तुमच्या लाईफ मध्ये आले? मला ते सतत आजूबाजूला हवे असतात आणि खरंच मी बोलते पण त्यांच्याशी, कारण स्वामी असतातच अरे आजूबाजूला. आणि स्वामींनी माझ्यासाठी कित्येक गोष्टी ह्या करून ठेवलेल्या होत्या, ह्या मला काही काळानंतर लक्षात आल्या. पहिला चित्रपट जो माझा आला तो असाच आला माझ्याकडे. म्हटलं अरे मी स्ट्रगल काहीच केलं नाही आणि फिल्म आली. कधी ती स्पिरिच्युअल जर्नी तुमची सुरू झाली? म्हणजे मी जेव्हा कॉलेजमध्ये होते त्यावेळेला ब्रह्ममुहूर्तावर उठून अचानकपणे मला स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. तर अभिनय आणि अध्यात्म याच्यामध्ये काही तुम्हाला सिमिलॅरिटी वाटते का? मी कर्माशी एकनिष्ठ राहणं म्हणजेच अध्यात्म आहे ना. वा. संतांनी हेच तर सांगितलंय आपल्याला. अध्यात्म हा माझा वेगळा कप्पा आहे आयुष्यातला. मी मार्गशीर्ष महिन्यातले जे 4 गुरुवार आहेत ते वर्षानुवर्ष करत आलेले आहे. काळीच असं पिळवटून निघतं ना, तसं त्या सीनच्या वेळेला माझं झालं होतं की ह्या 4 लेकरांना सोडून कसं काय रुक्मिणी आणि विठ्ठलपंतांनी हा निर्णय घेतला असेल. जेव्हा मूल रडतं त्यावेळेला आपण म्हणतो की नाही, का रडतीयस तू, काय झालंय तुला, कशासाठी, मला आधी सांग, नुसती भ्या भ्या करू नकोस, काय झालंय तुला, म्हणतो की नाही आपण. एकदम बरोबर. आपण स्वतःला सुद्धा असंच विचारायचं असतं.